नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं कृषीवत अकॅडमी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत। आजपासून आपण या चॅनलवरती गणित विषयाचे घटकनिहाय अभ्यास बघणार आहोत। प्रत्येक घटकामध्ये कोणती क्लुप्ती सूत्र वापरायचे, कोणते प्रकार परीक्षेमध्ये विचारले जातात, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा आणि एमपीएससी यामध्ये विचारल्या गेलेल्या क्वेश्चनचा आपण आढावा घेत चालणार आहोत। त्याचबरोबर विचारले जाणारे क्वेश्चन बघणार आहोत आणि सर्व बघत असताना ट्रिक्सचा कसा वापर करायचा, वेळेवर गणित कसं आठवायचं, कोणती ट्रिक्स आठवायची आणि गणितात पैकीचे पैकी गुण कसे मिळवायचे त्याचा विचार करणार आहोत। आज आपण प्रथम प्रकरण बघूया, संख्या, प्रकार किंवा संख्या। संख्याचा विचार करताना आपण याचे 4 व्हिडिओ बनवणार आहोत आणि 4ही व्हिडिओमध्ये प्रत्येक संख्या प्रकाराचे टाइप्स आपण बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला गणिताची भीती जाईल आणि गणितात पैकीचे पैकी गुण मिळतील। तर प्रथमतः लक्षात घ्या, संख्या। संख्या प्रकारामध्ये आपण 3 संख्यांचा विचार करतो। पहिली संख्या आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या, ज्या संख्या मोजता येतात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो। मोजता येतात, मोजल्या जातात म्हणजे मोजता येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं। 1 2 3 4 5 या पद्धतीने ज्या मोजल्या जातात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। यामध्ये 2 फसवे क्वेश्चन्स लक्षात ठेवायचे की ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात। तुम्हाला संख्या ओळखायला विचारले जाईल, खालील कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही किंवा आहे, त्यावेळेस लक्षात ठेवा ऋण 5 ऋण 10 या नैसर्गिक संख्या नाहीत। आणखी एक लक्षात ठेवायचं, 0 ही नैसर्गिक संख्या जी आहे नाही, शून्याला नैसर्गिक संख्या म्हणत नाही, कारण 0 मोजला जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवत चला। पुढे आपण बघणार आहोत दुसरा प्रकार, समसंख्या। बघा, समसंख्या बघत असताना ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो, किंवा ज्या संख्येला भाग दिला असता बाकी 0 उरते त्यांना समसंख्या म्हणतो। उदाहरणार्थ 1548 ही संख्या काय झाली, समसंख्या झाली। तिसरी समसंख्या, पुढील तिसरा प्रकार बघणार आहोत आपण विषम संख्या। विषम संख्यांचा विचार करत असताना ज्या संख्येच्या एकच स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात किंवा ज्यांना भाग दिला असता बाकी उरते त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो। उदाहरणार्थ 3445 या संख्येमध्ये एकच स्थानी 5 आला म्हणून ही विषम संख्या होय। आता या 3 संख्या प्रकारावरती गणितामध्ये अनेक प्रकार विचारले जातात, जवळपास 9 ते 10 प्रकार टाइप्स आपण यावरती बघणार आहोत। तर चला एक एक टाइप्स नुसार गणित कसे सोडवायचे आणि कोणती ट्रिक्स वापरायची ते आपण बघूया। बघा, पहिला प्रकार किंवा पहिला टाइप्स आपण बघणार आहोत, क्रमवार नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज करणे। क्रमवार दिले जातात, क्रमवार नैसर्गिक असेल, सम असेल वा विषम असेल यांची बेरीज जर आपल्याला करायला विचारली तर अतिशय सोपी ट्रिक्स वापरायची। पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या। या ट्रिक्स नुसार तुम्ही सम, विषम आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज करू शकता। बघा, एक गणित घेऊया आपण, क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? अतिशय सोपं, पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या 10 भागिले 2 गुणिले एकूण संख्या घेतली आपण 10, म्हणून 10 1 11 भागिले 2 गुणिले 10, 2 ने 10 ला भागायचं, 2 पंच 10, 11 पाचे 55 यांचा गुणाकार केला, ती बेरीज मिळाली आपल्याला 55। या सूत्राच्या आधारे तुम्ही सम, विषम हेही गणित काढू शकता। फक्त लक्षात ठेवा, जर क्रमवार मध्ये नाही विचारलं तर सम घेत असताना पहिली सम घ्या, शेवटची सम घ्या, विषम घेत असताना प्रथम विषम घ्या, शेवटची विषम घ्या। दुसरा टाइप आपल्याला बघायचा आहे, तुम्हाला विचारलं आहे क्रमवार प्रथम 10 समसंख्याची बेरीज किती? क्रमवार प्रथम किंवा प्रथम 10 सम संख्यांची बेरीज किती?
अतिशय सोपं, समसंख्या जर विचारल्या गेल्या तर त्यांची बेरीज करताना सूत्र लक्षात ठेवा, एकूण संख्या, एकूण किती संख्या विचारल्या गेलेल्या गुणिले त्यापुढील संख्या, त्यापुढील संख्या यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला बेरीज येऊ शकते। 10 संख्या विचारल्या गेलेल्या आहेत, 10च्या पुढील अंक आहे 11 आणि 10 आणि 11चा गुणाकार केला याची बेरीज मिळणार 110। याप्रमाणे तुम्ही कोणतीही समसंख्या न विचारता या ट्रिक्सने तुम्ही उत्तर काढू शकता। तिसरा टाइप्स आपण बघूया विषम संख्येच्या संदर्भात। बघा, विषम संख्यांची जर तुम्हाला बेरीज विचारली, क्रमवार वा प्रथम 15 विषम संख्यांची बेरीज किती? विषम, प्रथम विषम संख्यांची बेरीज। आता आपल्याला विषम संख्या जी 15, आपण मग 1 3 5 असे मोजायचे का? अजिबात नाही, सोपीच ट्रिक्स। 15 विषम संख्येची बेरीज काय विचारली तर एकूण संख्येचा वर्ग घ्यायचा, एकूण संख्येचा वर्ग आपण घेऊ शकतो। 15 संख्या दिलेल्या आहे, 15चा वर्ग आला 225। या पद्धतीने तुम्ही बेरीज काढू शकता। टाइप्स नंबर 4 आपण बघूया। आता आपल्याला बघायचं आहे प्रथम क्रमवार वर्गांच्या बेरीज, वर्ग संख्यांची बेरीज, वर्गांची बेरीज। बघा, वर्गांची बेरीज, वर्गांची बेरीज। आता वर्ग पाठ असायला हवे असं आपल्याला वाटतं, पण नसेल, तुम्ही मोठे वर्ग नाही पाठ करू शकत तर सहजपणे ट्रिक्स तरी पाठ करा, म्हणजे तुम्हाला वर्गांची बेरीज येणार आहे। आपण घेऊया, बघा, वर्गांची जर बेरीज विचारली आपल्याला तर सूत्र कसे लक्षात ते पहिल्यांदा घ्या। बघा, एकूण संख्या, एकूण संख्या ज्या काही विचारल्या जातील ते गुणिले एकूण संख्या अधिक 1 पुन्हा गुणिले 2 गुणिले एकूण संख्या अधिक 1 भागिले 6। या सूत्राचा तुम्ही वापर करू शकता आणि तुम्हाला उत्तर मिळू शकतं। आपण घेऊया प्रथम 10 क्रमवार वर्गांची बेरीज किती? प्रथम 10 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता, अतिशय सोपं। बघा, एकूण संख्या 10 गुणिले 10 अधिक 1 गुणिले 2 गुणिले 10 अधिक 1 भागिले 6। आता बघा, 10 गुणिले 10 ने 11 गुणिले 10 दुनी 20 आणि 1 21 भागिले 6। बघा, 2 त्रिक 6, 2 पंच 10, 3 7 21, बरं, 7 5 35, 35 गुणिले 11, 11 5 55, हातच्याला 5, 11 3 33, 38, किती आले उत्तर? 385। आता तुम्हाला हे वर्गाचं काट आलं, तुम्हाला घनांची सुद्धा यायला हवी, म्हणून टाइप्स नंबर 5 मध्ये बघूया घनांची बेरीज। तुम्हाला घनांची बेरीज विचारली तर ती कशी काढायची ते आपण बघणार आहोत। तुमचे घन पाठ नसतात आणि असेल तर ते 10-15 पर्यंत असं आपल्याला 20-25 संख्या विचारल्या तरी आलं पाहिजे। बघा, अतिशय सोपं, बेरीज करताना, घनांची बेरीज करताना एकूण संख्या गुणिले एकूण संख्या अधिक 1 भागिले 2 आणि याचा वर्ग करायचा। तुम्हाला विचारलं क्रमवार प्रथम 5 घनांची बेरीज किती? घनांची बेरीज अतिशय सोपं। बघा, 5 एकूण संख्या गुणिले 5 आणि 1 6 भागिले 2 याचा वर्ग, 2 त्रिक 6, 3 5 15, 15चा वर्ग 225। म्हणजेच काय, घनांची सुद्धा तुम्हाला बेरीज करता येऊ शकते। पुढील प्रकार आपण बघणार आहोत 6वा टाइप्स, बेरीज दिली असता लहान किंवा मोठी संख्या ओळखणे। यामध्ये 2 टाइप्स आपण बघणार आहोत। त्यातला एक टाइप्स आपण प्रथम बघूया, नैसर्गिक संख्यांची बेरीज दिली असता लहान किंवा मोठी संख्या ओळखणे। नैसर्गिक संख्यांची बेरीज दिल्या जाईल
तुम्हाला लहान किंवा मोठी संख्या ओळखायची. यामध्ये लक्षात ठेवा, लहान संख्या ओळखायला विचारतात, मोठी संख्या ओळखायला विचारतात. त्या दोघांची बेरीज विचारतात, लहान मोठीची, किंवा त्यातील फरक विचारला जाऊ शकतो. पण ट्रिक्स एकच वापरायची आपण. नैसर्गिक संख्येची बेरीज करताना एकूण संख्येची बेरीज म्हणजे दिलेली बेरीज, जशी आपल्याला बेरीज दिलेली आहे, वजा एकूण संख्या गुणिले त्यापैकी एक कमी घ्यायची, त्यापैकी एक कमी भागिले 2, याला कंस घ्या, आणि एकूण संख्या. या सूत्राचा वापर करू शकता तुम्ही. या ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला सहजतेने गणित येणारे लक्षात घ्या. आता आपण एक गणित घेऊया. 5 क्रमवार संख्यांची बेरीज 65 आहे. 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 65 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती? बघा, 5 क्रमवार संख्यांची बेरीज 65 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? अतिशय सोपं. बेरीज घेतली 65 वजा एकूण संख्या 5 आहे, त्यापैकी एक कमी 4 भागिले 2 गुणिले एकूण संख्या आल्या 5. बघा, बेग बे बेदुने 4, 65 वजा 5 दुने 10 भागिले 5, 65 मधून 10 गेले 55 भागिले 5, 5 1 5, 5 1 5. पहिली संख्या मिळाली आपल्याला लहान 11. बघा, 11 लहान, 11 नंतर 12 13 14 15. मोठ्यात मोठी संख्या मिळते 15, लहानात लहान संख्या मिळते 11. यांची तुम्हाला बेरीज विचारली तर ती 65 येते. बघा, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 1 15. तुम्हाला फरकही काढता येऊ शकतो आणि बेरीजही करता येते. यामध्ये बघा, आपण 7वा टाइप्स बघणार आहोत. याच प्रकारामध्ये नैसर्गिक न विचारता आपल्याला सम विचारली जाईल व विषम विचारली जाईल. सम किंवा विषम, सम आणि विषम संख्यांची बेरीज दिली जाईल आणि आपल्याला लहान किंवा मोठी संख्या विचारली जाऊ शकते. अतिशय सोपं. बघा, काय करायचं? बेरीज, संख्यांची बेरीज वजा एकूण संख्या गुणिले त्यापैकी एक कमी, अतिशय सोपा आहे, भागिले 2. या ट्रिक्सचा तुम्ही वापर करू शकता. तलाठी भरतीला नेहमी येणारा हा क्वेश्चन आहे, पोलीस भरतीला सुद्धा नेहमी विचारला जातो, तर लक्षात ठेवत चला. बघा, आपण एक क्वेश्चन घेऊया. 4 समसंख्यांची बेरीज, 4 समसंख्यांची बेरीज 36 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या आपण काढूया. बघा, बेरीज आली 36 मायनस एकूण संख्या 4 गुणिले 3 भागिले 2. आता बघा, 4 त्रिक 12 भागिले 2. सॉरी, एकूण संख्या घ्यायची आपल्याला इथून, भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आली आपल्या? 4. आता एकूण संख्या जर 4 असेल आपल्या, 36 मधून 12 गेले, किती उरले? 24. 4 सक 24. बघा, पहिली समसंख्या मिळाली लहानात लहान 6, दुसरी 8, तिसरी 10, चौथी 12. म्हणजेच आपल्याला लहान मिळाली, मोठी मिळाली. बेरीज करा, यांची बेरीज तुम्हाला 36 मिळेल. 8 आणि 2 10, 10 आणि 7 16, हातच्याला 1 झाले 36. या पद्धतीने आपण हा 7वा टाइप्स बघितला. पुढील टाइप्स आपण बघूया. 8वा टाइप्स आपल्याला बघायचा आहे की गुणकांची बेरीज. गुणकांची बेरीज, यालाच आपण म्हणूया पाढे. आपल्या दुसऱ्याने पाढे दिले जातात, त्याला आपण गुणक म्हणजे पाढे. तुम्हाला विचारलं जातं प्रथम 10 गुणकांची बेरीज किती? प्रथम 15 गुणकांची बेरीज किती? बघा, प्रथम 10 च्या 5 गुणकांची बेरीज किती? हा क्वेश्चन असो किंवा दुसरा कसा विचारला जाणार, 2 टाइप्स मध्ये विचारला जाईल. याच्यामध्ये ए आणि बी आपण करूया. 5 अधिक 10 अधिक 15 अधिक 20 अधिक टिंब 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 50
बरोबर किती. आता आपण गोंधळून जातो, वेळ जायला नको. जो वेळ वाचेल तो गणितामध्ये पैकीचे पैकी गुण मिळवेल. या गुणकांची बेरीज अतिशय सोपं. काय बेरीज बरोबर आपण ट्रिक्स तयार करूया, एकदम सोपी ट्रिक्स. काय बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. तुम्हाला याच्यातून तुम्हाला दोघांचेही उत्तर मी काढून दाखवू शकतो. प्रथम 10च्या 5 गुणकांची बेरीज बघा. 10च्या 5, 10 पाचे 50, म्हणून पहिली संख्या 10 असेल तर 5 चे गुणक कोणता येणार आहे? 50. बरोबर. भागिले 2, किती गुणक आले याचे? 5. बरोबर, पहिले 5 घेतलेले आपण. मग आता 10 अधिक 50 किती झाले आपण डायरेक्ट करूया. 10 आणि 50 60 भागिले 2 गुणिले 5 30. 3 पाचे 15, 30 पाचे 150. 150 उत्तर आहे. आता याचं करून बघूया आपण. पहिली संख्या आहे 5, शेवटची 50. आता तुम्हाला मी 50 घेतली, मधली सुद्धा विचारले जाऊ शकते. बघा पुढलीही विचारले जाऊ शकते. आता बघा भागिले 2 गुणिले 10 गुणक आहे त्याचे. 5 50 55 भागिले 2 गुणिले 10 2 पंच 10 5 5 25 हातच्याला 2 5 5 25 आणि 2 27 275. या पद्धतीने तुम्हाला गुणकांची किंवा पाड्यांची बेरीज करता यायला हवी. पुढील प्रकार आपण बघूया. आपल्याला बघायचा आहे सम आणि विषम संख्येवरती. अतिशय सोपा. तुम्हाला सम आणि विषम संख्या दिल्या जाईल, त्यानंतर व अगोदर ही संख्या विचारली जाईल. जर नंतरची संख्या विचारली तर क्रियेमध्ये अधिक करा, आणि जर अगोदरची संख्या किंवा पूर्वीची विचारली, त्याला पूर्वी सुद्धा म्हटलं जातं, तर वजा करत चला. आणि एक लक्षात ठेवा, कधी पण आपल्याला संख्या सुरुवात होतात त्या विषम संख्यापासून. कारण विषम संख्या ही 1 आहे, म्हणून विषम संख्येपासून सुरुवात होतात. यामध्ये आपल्याला 3 ते 4 प्रकार आपण बघणार आहोत. किचकट विचारला जातो नेहमी येणारा, आणि जर गुण गेला तर आपला विजयाचा गुण जात असतो. म्हणून एक लक्षात ठेवा, सूत्र आपण तयार करूया. ट्रिक्स आपण लक्षात ठेवायचा. एकदम सोपी ट्रिक्स आहे. दिलेली संख्या अधिक कितवी संख्या गुणिले 2. इथे अधिक वजा घेतो मी, कारण अधिक वजा यासाठी घेतलं, लक्षात ठेवा, अगोदर आलं तर वजा आणि नंतर आलं तर बेरीज. हे 2 क्रिया लक्षात ठेवायचा. बघा पहिलं गणित आपण बघूया. अतिशय सोपं. 10 नंतरची 12वी सम संख्या कोणती? अतिशय सोपं, लक्षात ठेवा. कसं? 10 दिलेली संख्या अधिक नंतर म्हणून कितवी? 12वी गुणिले 2 किती झाले? 12 दुणे 24. 24 आणि 10 34. संख्या मिळाली आपल्याला 34. यामध्ये दुसरा टाइप्स विचारला आहे तुम्हाला, लक्षात ठेवायचं. x ही समसंख्या आहे. x ही समसंख्या आहे. त्यानंतरची 5वी समसंख्या कोणती? लक्षात ठेवा. अतिशय सोपं. त्या सूत्राने जायचं. कसं? बघा x अधिक कितवी? 5वी गुणिले 2 5 दुणे 10, म्हणून x अधिक 10 ही आपल्याला त्यानंतर मिळालेली 5वी संख्या होती. या तिसरा प्रकार विचारला जातो, तो आपण बघूया. आपण आता तिसरा टाइप्स बघा. याच्यामध्ये x छेदित 3 ही समसंख्या आहे. यानंतर तिसरी समसंख्या कोणती? अतिशय सोपं. समसंख्या कोणती विचारलेली आपल्याला. x अधिक 3 1 छेदित 3 अधिक कितवी? तिसरी गुणिले 2. बघा 3 दुणे 6 1 छेदित 3 गुण अधिक 6. आता आपल्याला पाया समान करायचा. याचा पाया किती मानतो आपण? नेहमी 1, म्हणून पाया समान झाला 3. x अधिक इथे जर आपण 3 ने गुणलं तर इथे 3 ने गुणा 6 त्रिक 18, म्हणून x अधिक 18 छेदित 3
ही आपल्याला मिळाली समसंख्या। या पुढील बघा, पुढील प्रकार विचारला जाणार तुम्हाला, तोही लक्षात घ्या थोडा। बघा, x अधिक 2 छेदी 5 ही समविषम कोणती विषम संख्या आहे। तर या नंतरची ही विषम समसंख्या आहे, ठीक आहे। या नंतरची पाचवी समसंख्या कोणती? अतिशय सोपं, x अधिक 2 छेदी 5 अधिक आता पाचवी संख्या गुणिले 2। बघा, x अधिक 2 छेदी 5 अधिक 5 दुने 10। आपण छेद किती घेतला? समान करायचा, 5 छेद झाला, 5 झाला छेद, x अधिक 2 जसा आहे तसाच। आता इथे पुन्हा अधिक चिन्ह लिहायचं, इथे 5 ने गुणलं म्हणून याला सुद्धा 5 ने गुणूया, 5 10 50। आपलं उत्तर येणार आहे, या दोघांचं बेरीज करा, x अधिक 52 छेदी 5। या प्रकारे 4 प्रकार या सम आणि विषम अगोदर आणि नंतरचे विचारले जातात। तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच आम्ही टाइप्स आणि ट्रिक्स नुसार सर्व व्हिडिओ घेऊन येत आहेत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।